नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या अद्भुत आणि रहस्यमय प्रवासात. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयाबद्दल जो कदाचित तुम्ही आधी कधी ऐकला नसेल. एक असा रहस्य ज्याबद्दल जर तुम्ही जाणून घेतलंत तर खात्री बाळगा मित्रांनो, तुमचं जीवन बदलू शकतं. मित्रांनो, आपण समाजात अनेकदा ऐकलं आहे की विधवा स्त्रीबद्दल अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. कधी त्यांना अपशकुन म्हटलं गेलं, कधी ओझम समजलं गेलं. पण कधी तुम्ही विचार केला आहे का की आपल्या शास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये विधवा स्त्रीबद्दल काय सांगितलं आहे? शास्त्र सांगतात की विधवा स्त्रीशी संबंधित एक असम रहस्य आहे, जे जर योग्य भावनेने समजून घेतलं तर जीवनात दरिद्रता कधीही प्रवेश करत नाही. आजचा आपला प्रवास याच गहन आणि न ऐकलेल्या रहस्याकडे आहे. तर चला मित्रांनो, उशीर न करता सुरुवात करूया. भाग 1. शास्त्र आणि वेद यांची दृष्टी. भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी विशेषता आहे प्रत्येक माणसाचा सन्मान आणि प्रत्येक परिस्थितीचं स्पष्टीकरण. वेद, उपनिषदम आणि पुराणांमध्ये जीवनाच्या प्रत्येक पैलूचं सखोल वर्णन केलं आहे. ऋग्वेदात स्त्रीला शक्ती आणि धारण करणारी म्हटलं आहे. अथर्ववेदात वर्णन आहे नारी ही धर्माची मूल आहे, कुलाची रक्षा करणारी आहे. मनुस्मृती सांगते स्त्री विवाहित असो किंवा विधवा, जर ती धर्माचं पालन करते तर ती आपल्या वंशाची रक्षा करते. म्हणजेच मित्रांनो, शास्त्रांमध्ये विधवा स्त्रीला ओझम नाही तर कुलाची रक्षक सांगितलं आहे. पण आपल्या समाजाने आपल्या सोयीसाठी आणि अज्ञानामुळे अनेकदा विधवा स्त्रियांकडे चुकीच्या दृष्टीने पाहिलं. पण शास्त्र नेहमी सांगतात ती तपस्या आहे, ती संयम आहे आणि धैर्याचं प्रतीक आहे. भाग 2. विधवा स्त्री, त्याग आणि ऊर्जेची मूर्ती. विचार करा मित्रांनो, एक स्त्री जिने आपला जीवनसाथी गमावला आहे, जो सर्वात मोठा आधार होता, तो निघून गेला. आता तिच्या समोर आहे फक्त संघर्ष, अश्रू आणि जबाबदाऱ्या. पण ती कोसलते का नाही? ती आपल्या मुलांना वाढवते, कुटुंबाला सांभाळते, समाजाच्या टोमण्यांना सामोरी जाते. हा त्याग, हा संघर्ष तिला असामान्य बनवतो. गरुड पुराण सांगतम विधवेचम आशीर्वाद सर्वात पवित्र असतम आणि तिचा शाप सर्वात कठोर. का? कारण जिने दुःख सहन केलं आहे ती दुसऱ्याला दुःख द्यायला इच्छित नाही. तिचम आशीर्वाद करुणेने भरलेलं असतम. म्हणूनच विधवा स्त्रीला त्यागाची देवी आणि शक्तीचं स्रोत मानलं आहे. भाग 3. विधवा स्त्रीकडून काय मागावं? आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, शेवटी ती कोणती गोष्ट आहे जी विधवा स्त्रीकडून घेतल्यास कधीही दरिद्रता येत नाही? शास्त्र सांगतात 1. तिचम आशीर्वाद. 2. तिच्या स्वयंपाकघरातून एक मूठ धान्य. का आशीर्वाद? कारण विधवा स्त्रीचं मन दुःखातून गेलं असतम. तिचम आशीर्वाद निस्वार्थ आणि खरम असतम. त्यात करुणा असते, द्वेष नाही. का? धान्य. कारण धान्य फक्त अन्न नाही, हे जीवनाचा आधार आहे. आणि जेव्हा हे धान्य विधवेच्या स्वयंपाकघरातून येतं तेव्हा त्यात त्याग आणि तपस्येची ऊर्जा जोडलेली असते. म्हणूनच सांगितलं आहे विधवेच्या हातचं अन्न घेणारा कधी भुकेला मरत नाही. भाग 4. पौराणिक आणि ऐतिहासिक उदाहरण. उदाहरण 1. कुंती माता. कुंती माता विधवा होत्या. त्यांनी एकट्यानेच पांडवांचं पालन पोषण केलं. त्यांच्या आशीर्वाद आणि तपस्येमुळेच पांडव प्रत्येक संकटातून बाहेर पडले. उदाहरण 2. गांधारी. पती धृतराष्ट्राच्या मृत्यूनंतर गांधारीनं विधवेचं जीवन जगलं. त्यांच्या शापाचा महाभारत युद्धानंतर कौरव वंशाच्या विनाशाचं कारण ठरला. म्हणजेच मित्रांनो, विधवा स्त्रीचं आशीर्वाद आणि शाप दोन्हीही शक्तिशाली असतात. उदाहरण 3. लोकपरंपरा. भारताच्या गावांमध्ये आजही परंपरा आहे की विवाह, गृहप्रवेश किंवा नवीन पीक आल्यावर विधवा स्त्रीकडून एक मूठ तांदूळ घेतला जातो. विश्वास आहे की यामुळे घरात कधी अन्नाची कमतरता येत नाही. भाग 5. वैज्ञानिक आणि मनोवैज्ञानिक दृष्टी. आता मित्रांनो, हे आधुनिक दृष्टिकोनातून समजून घेऊ. मनोविज्ञान सांगतं विधवा स्त्री अतिशय गहन भावना ठेवते. तिचम आशीर्वाद अंतःकरणातून निघतम
जे इतरांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. विज्ञानही मान्य करतं, अन्न हे जीवनाचं मूल आहे आणि जेव्हा तुम्ही कोणाकडून अन्न श्रद्धेने स्वीकारता तेव्हा ते फक्त अन्न राहत नाही तर सकारात्मक ऊर्जेचं स्रोत बनतं. म्हणजे ही परंपरा फक्त श्रद्धा नाही तर मनोवैज्ञानिक आणि वैज्ञानिक आधारही आहे. भाग 6. सामाजिक दृष्टिकोन आणि वास्तविकता. मित्रांनो, समाजानं अनेकदा विधवा स्त्रियांना उपेक्षित केलं, त्यांना ओझं समजलं, अपशकुन म्हटलं. पण जर आपण शास्त्रांच्या दृष्टीने पाहिलं तर त्या समाजाची सर्वात मोठी शक्ती आहेत. गावांमध्ये त्यांना घराची राखी म्हटलं जातं. का? कारण त्या घराला तुटण्यापासून वाचवतात. जर समाज त्यांचा सन्मान करू लागला तर समाजाची रचना आणखी मजबूत होऊ शकते. भाग 7. हे जीवनात कसं मानावं. आता प्रश्न आहे, आपण हे आपल्या जीवनात कसं उतरवू? 1. विधवा स्त्रियांचा सन्मान करा. 2. त्यांच्याकडून वेळोवेळी आशीर्वाद घ्या. 3. त्यांच्या स्वयंपाकघरातून एक मूठ धान्य घेऊन आपल्या घराच्या भांडारात ठेवा. 4. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांना समाजाचा भाग माना, ओझं नाही. भाग 8. लोककथा आणि प्रादेशिक मान्यता. बंगालची मान्यता विधवा स्त्रीच्या अश्रूंनी सिंचित भूमी सुपीक होते. राजस्थानची परंपरा त्यांनी दिलेल्या हळदी किंवा तांदळामुळे घरात समृद्धी येते. नेपाळची परंपरा सण उत्सवाच्या काळात विधवेचा आशीर्वाद घेणं अनिवार्य मानलं जातं. निष्कर्ष तर मित्रांनो, आज आपण जाणलं की विधवा स्त्री ही फक्त दुःखाची मूर्ती नाही, ती त्याग आहे, ती तपस्या आहे, ती शक्तीची देवी आहे. तिचा आशीर्वाद आणि तिच्या हातचं अन्न दरिद्रता, अभाव आणि दुःखाला जीवनातून दूर करतं. म्हणून मित्रांनो, विधवा स्त्रियांचा सन्मान करा, त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या आणि त्यांना समाजाची सर्वात मोठी शक्ती माना. धन्यवाद.